नमस्कार. प्रादेशिक हवामान केंद्र नागपूरमध्ये आपलं स्वागत आहे. सिनॉप्टिक माहिती. नैऋत्य मान्सून आज 12 जून 2024 रोजी महाराष्ट्राचा आणखी काही भाग, संपूर्ण तेलंगणा आणि छत्तीसगडच्या आणखी काही भागांमध्ये पुढे सरकला आहे. मान्सूनची उत्तरेकडील मर्यादा आता नवसारी, जळगाव, बुलढाणा, अकोला, वाशिमचा पूर्ण बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोलीचा काही भाग, विजापूर, विजयनगरम, सुकमा आणि इस्लामपूर वरून जात आहे आणि शिअर झोन 17 डिग्री नॉर्थवर कायम आहे. यावर आधारित पुढील 3 दिवस हवामानाचा अंदाज असा आहे. दिवस 1 12 जून विदर्भातील जिल्हे बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूरमध्ये बहुधा सर्वत्र हलक्या ते मध्यम पाऊस आणि नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोलीमध्ये विरळ ठिकाणी हलका ते पाऊस. दिवस 2 13 जून विदर्भातील जिल्हे बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली विरळ ठिकाणी पाऊस. नागपूर, भंडारा, गोंदियामध्ये तुरळक ठिकाणी हलका पाऊस. दिवस 3 14 जून विदर्भातील बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये विरळ ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस आणि अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदियामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. पुढील 3 दिवस हवामानाचा इशारा. दिवस 1 12 जून विदर्भातील जिल्हे यवतमाळ आणि चंद्रपूरमध्ये मुसळधार पावसाची शक्यता दर्शवली आहे. तसेच येणारे 3 दिवस विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये वीज, मेघगर्जना आणि सोसाट्याच्या वाऱ्याची शक्यता आहे. स्थानिक शहर हवामानाचा अंदाज. येणाऱ्या आठवड्यात विदर्भातील बहुतेक शहरांमध्ये वीज, मेघगर्जना, सोसाट्याच्या वाऱ्याची शक्यता आहे आणि मुख्यतः ढगाळ वातावरण असण्याची शक्यता आहे. तसेच दिवस 1 मध्ये चंद्रपूर आणि यवतमाळमध्ये मुसळधार पावसाची शक्यता दर्शवली आहे. कमाल तापमानात पुढील 5 दिवस कोणताही मोठा बदल होणार नाही. अधिक माहितीसाठी तुम्ही आमचे RMC नागपूरची वेबसाईट तसेच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्राम, ट्विटर, फेसबुक, यूट्यूबला भेट शकता. धन्यवाद.